नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली म्हात्रे. दीपालीस मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता थंडी पडलेली आहे, तर मी खजूर पाक बनवणार आहे. तर असा आपण रेग्युलर जो आपण चटणीसाठी खजूर वापरतो तोच मी घेतला आहे. त्यातल्या मी बिया काढून घेतल्यात आणि असं जरा मिक्सरला फिरवून घेतलं. आणि हा अर्धा किलो खजूर आहे आणि ह्याच्यात काय गूळ वगैरे टाकायची गरज नसते. आपल्याला खजूर पाक बोललं तर ह्याचाच नुसता खजूरचंच करायचं असतो. आणि हे मी तूप घेतले गावठी, साधारण 2 चमचे तरी आपल्याला तूप लागेल. आणि हे मी थोडे बदाम घेतले, असे थोडे लांब लांबच कापून घेतले. आता आपण सुरुवात करूया खजूर पाक बनवायला. आणि हे मी बनवण्यासाठी भांडं ठेवले. तर गॅस पेटवून घेऊया आपण. गॅस पेटवून घेतला आणि हे भांडं पण आता थोडं गरम झाले. तर मी साधारण हे 2 चमचे तूप घालून घेते. आपलं तूप व्यवस्थित गरम झाले. आता हे मी बदाम घेतले ते घालून घेते आणि बदाम थोडे मी परतून घेते तुपामध्ये. आणि तुम्हाला जर अजून ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी नुसते बदामच घेतले. हे बघा, मी असे बदाम 2 मिनिटं तुपामध्ये परतून घेतले. तर आता आपण खजूर मिक्सरला लावून घेतलाय, तो आपण ह्या तुपामध्ये घालून घेऊया. आणि काय एकदम सोपी आणि एकदम पटापट होणारी ही रेसिपी आहे. आणि खजूर हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. तो गरम असतो, त्याच्यामुळे आपलं रक्त पण वाढतं. आणि हे सकाळी उठल्यावर असं एक एक तुकडा खाल्लेला खूप चांगला असतो. तर आता हे आपण स्लो गॅसवरच व्यवस्थित हा खजूर तुपामध्ये परतून घेऊया. हा तुपात असा मस्त खजूर असा मऊ होतो. आणि मी गॅस स्लोच ठेवला आणि स्लो गॅसवरच करायचं. आणि असं जरा हाताला जोर देऊन जरा असा थोडा थोडा तुपामध्ये मॅश करत राहायचं. म्हणजे खजूर लवकर तुपात शिजतो पण आणि लवकर असा एकजीव होतो. मी ह्याच भांड्याला असं थोडंसं तूप लावून घेते. आणि आपला हा खजूर पाक झाला की आपण असं थालीवर असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याच्या वड्या पाडायच्या. तर बघा, इकडे खजूर पण आपला मऊ झालाय तुपामध्ये. अजून एक 5 मिनिटं लागतील. हे बघा, आपला खजूर पण मस्त मऊ झालाय. आणि कसा आपला व्यवस्थित एक गोळा तयार होते, म्हणजे आपल्या अशा वड्या पण व्यवस्थित तयार होतील. तर आपण ह्याच्यासाठी काळा खजूर पण वापरू शकता. तर मी लाल खजूर वापरलाय, जो आपण चटणीत वापरतो तो. तर तुम्ही काळा खजूर पण वापरू शकता, तो तर एकदम खूप असा मऊ असतो. तर शक्यतो तोच तुम्ही वापरा. आणि तो जास्त गरम करायला लागत नाही, लगेच त्याच्यात मिक्स होतो. हे बघा, आता मी गॅस बंद करते आणि आपला खजूर तयार झालाय पाक बनवण्यासाठी. तर आता आम्ही थाळीत काढून घेते. तर हा बघा, आपण ताटात काढून घेतलाय. आता व्यवस्थित सेट करून घेऊया असा थाळीत. तुम्हाला जर पातळ वड्या पाहिजे असतील तर पातळ करायच्या, जाड पाहिजे असेल तर जाड थापायचा. असं सेट करून घेऊया आपण खजूर पाक. तर हे बघा, मी व्यवस्थित हा खजूर सेट केलेला आहे. आता आपण गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घेऊया. तर तुम्हाला जशा आकाराच्या हव्यात तशा तुम्ही वड्या पाडू शकता. थंड झाल्यावर ह्या कडक होतात, मग आपल्याला वड्या पाडायला जमत नाही. मग गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या. तर अशा मी वड्या पाडून घेतल्यात. आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. हे बघा, आपण अशा वड्या पाडलेल्या मस्त अशा खजूर पाकच्या मस्त वड्या पडतात. तर असं तुम्ही घरी करून बघा. आणि बघा, थंड झाल्यावर किती मस्त दिसते आपला खजूर पाक. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.